पहा, 7 परस असेल, 5 परस असेल किंवा 4 परस, कुठं 8 परस जाती. पाणी नाही लागलं तर आपण आडवे बोर खांदतो, बंद करतो का नाही. त्याच पद्धतीने आपल्या आंदोलनाचा लढा हा किती दिवस चलन हा सांगता येत नाही. त्याच्यामुळं मनोज दादांना आपल्याला उपोषण हे करून द्यायचं नाही. उपोषण मनोज दादांचं हे 10वं उपोषण आहे. मनोज दादांना उपोषण करून द्यायचं का आपल्याला? त्याच्यामुळं ही ताकद आपल्याला 30 मेला मनोज दादांना उपोषणापासून थांबवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तुमच्या गावातील कुणबी नोंद निघलेले आहेत, बरोबर आहे का नाही निघले? तुमच्या काही लोकांचे निघले असतील, काही लोकांचे राहिले असतील. त्याच आपल्याला हैदराबाद गॅजेट प्रमाणे GR तर काढलाय, पण आता त्याची अंमलबजावणी हे शासन करीत नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडता येत नाही या शासनाला. त्या पद्धतीने मनोज दादांनी आपल्याला सगळ्यांना यावेळेस बी आवाहन केलेलं आहे. कुणीही घरी न राहता, कुठंही न थांबता, कसलाही विचार न करता, कसल्याही अफवावर विश्वास न ठेवता त्या ठिकाणी आपल्याला आंतरवलीला 30 मेला सगळ्यांना जुळायचं आहे. एवढंच आवाहन करतो आणि हात जोडून विनंती करतो, कुणीही घरी थांबू नका. कारण की मनोज दादांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं, ज्या ज्या वेळेस मी आवाज देईल त्या वेळेस तुम्ही बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. त्याच्या मागं खूप मोठं कारण असतंय. मनोज दादा ज्या वेळेस थांबतात त्या वेळेस वेगळं काहीतरी नियोजन असतं. ज्या वेळेस मनोज दादा आवाहन करतात त्या वेळेस असं उद्रेक झालेला दिसणार आहे. कारण की समज ज्या वेळेस बाहेर निघन त्यावेळेस हे सरकार नक्कीच त्यांना नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. शासनाचं त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मुळूकच्या सर्व मावळ्यांना, सेवकांना विनंती करतो, सगळ्यांनी 30 मेला आंतरवलीत उपस्थित राहा एवढीच विनंती करतो. जय शिवराय. आज आपण येत्या 30 तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी कालच्या 16 तारखेला जी उपोषणाची आंदोलनाची हाक दिली त्या अनुषंगानं आज आम्ही इथं तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो. खरं पाहता कुठल्याही निमंत्रणाची तुम्हाला गरज नाही असं मुळूककरांचं काम हे मनोजदादा सातत्यानं सांगत असतात. आणि ज्या वेळेस आम्ही इथून जातो तुम्हाला फोन असो नसो तुमचेच फोन येते आणि तुम्ही प्रत्येक वेळी सत्काराला थांबलात हे मनोजदादांनी प्रत्येक वेळी पाहिले, आम्ही पाहिले. खरंच पाहता तुमचं कौतुक करावं लागेल की तुम्ही सप्ताह असेल तर प्रत्येक मनोजदादाच्या कार्यक्रमाला असतात, प्रत्येक लढ्यात असतात. मुंबईला असेल किंवा आंतरवलीला असेल, बालाघाटावरची सभा असेल, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही येता. त्याच्यामुळे सर्वप्रथम मुळूककरांचं मी जाहीर अभिनंदन करतो. आज अचानक तुमच्या 9:30चा टाईम असताना आज तुम्हाला अचानक सांगितलं या. आम्ही सुद्धा म्हणलं दुसऱ्या 2-3 गावावर थोडा अन्याय केला, पण तुमचा फोन आल्यानंतर आम्ही सुद्धा इथं आलो. म्हणजे आमचं सगळ्यात तुमच्या प्रेम आहे, तुमचंही तेवढंच आमच्यावर प्रेम आहे. म्हणून बांधवांनो येणारा काळ कठीण आहे, थोडंसं आपल्याला सावध राहावं लागणार आहे. जेव्हा जेव्हा इतिहास घडतो त्यावेळी तुम्ही प्रत्येक लढ्यात असता. मनोजदादा गेल्या 2.5 वर्ष झालं तुमच्या आमच्यासाठी लढतायत. एकीकडे त्यांचं उपोषण आहे, त्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो, आणि दुसरीकडं आपल्या मुलाबाळांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे. मुलाबाळांच्या आता शिक्षणाचे सत्र सुरू होतील, त्याच्यासाठी आता व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असतील, नवीन प्रमाणपत्र मिळण्याची गरज आहे. हे विषय आहेत. मग त्यांनी स्वतःच्या जीवाकडे बघितलं नाही, त्यांनी तुमच्या माझ्या मुलाबाळाचं भवितव्य बघितलं आणि उपोषणाची हाक दिली आहे. कारण प्रशासन आणि सरकार जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाही, प्रशासन जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आणि हे सगळं होत असताना उघड्या डोळ्यानं पाहण्यापेक्षा आपण जरी आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा ही मनोजदादाची भूमिका आहे. त्यातून ते उपोषण करतायत. बांधवांनो हैदराबादचा गॅजेट दिलाय, आपल्या काही नोंदी निघल्यात गावातल्या, काही अजून राहिल्या असतील, अजूनही आपल्या बांधवाच्या नोंदी राहिल्यात. पण आता थांबायचं नाही. आपल्या जरी नोंदी निघल्या असल्या तरी आपल्या राहिलेल्या बांधवाच्या नोंदी असतील, राहिल्या बांधवाचे सगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्हाला शेवटच्या माणसाला जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही, शेवटच्या माणसाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि शेवटच्या माणसाच्या मुलाबाळाला जोपर्यंत आरक्षणाचा फायदा होत नाही तोवर आपल्याला थांबायचं नाही.
तुम्ही म्हणता हे पण 2-3 वर्ष झालं रोजच फिरतेत, आम्हालाही रोजच फिरवतेत, काय काम धंदा बघू देता का नाही असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून बांधवांनो मला विनंती करायची आहे, स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतो, परंतु आजपर्यंतचा नियतीचा अनेक प्रसंग असे बघितलेत. आपण जर दुसऱ्यासाठी जगलो, आपण जर दुसऱ्याच्या कामाला आलो तर दुसऱ्याचा फायदा होत असतो. तर जर आपण प्रांजळ मनाने काम केलं तर कधीतरी इनडायरेक्टली, कधीतरी अप्रत्यक्षपणे वरची एक शक्ती आहे परमेश्वर नावाची, ती तुमचं आमचं सुद्धा भलं केल्याशिवाय राहत नाही. तुमचं कधी भलं होईल हे तुम्हाला कळणार नाही. आणि जर त्याच्याही उलट तसंच आहे, जर आपण कोणाच्या वाईटात गेलो, जर कोणाचा वाईट करण्याचा आपण प्रयत्न केला तर बांधवांना आपलंही कधीतरी चुकून आपल्यालाही कळत नाही, नकळतपणे आपलंही वाईट होत असतं. हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून बांधवांनो आपण स्वतःसाठी जगत असताना आम्ही गेली 2.5 वर्ष झालं सातत्याने मनोजदादा रात्रीचा दिवसाची रात्र करून तुमच्या आमच्यासाठी लढतात. आम्ही इथं आलेले आणि इथं असलेले अनेक महाराष्ट्रातले काही बांधव आहेत, सगळे सेवक आहेत, तेही सातत्याने लढतायत. परंतु आम्ही थकलेलो नाही, त्यामुळे तुम्हालाही थकायचं नाही. ठीक आहे, 365 दिवस वर्षातले असतात, त्यातले 30-35 दिवस समाजासाठी देता आले तर नक्की दिले पाहिजेत. कारण आम्ही रोज फिरतोय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय हे, आणि तुम्ही ते ऐकावं. आपल्याला वेळोवेळी तुम्हाला वाटत असेल वेळोवेळी लढे द्यायचे, वेळोवेळी आंदोलन करतोय, अनेक वेळा विजय झाल्याचा आपण सांगतोय. हो, आपला विजय झालाय. आतापर्यंत 50 वर्षात जे काही या लढ्यात जे काही मिळालं नाही ते मनोजदादाच्या या लढ्यामुळे तुम्हाला आम्हाला मिळाले. मी अनेक वर्षापासून चळवळीत काम करतोय, बघतोय, परंतु मनोजदादा इतका प्रामाणिक आणि कष्ट घेणारा माणूस मी या इतिहासात आजपर्यंत बघितला नाही. म्हणून सातत्यानं आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि असंच शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत आपल्याला सोबत राहायचंय. मग अनेक लोक आपल्या विरोधात आहेत. आपला लढा सरकार सोबत आहे. आपला लढा आपल्या आरक्षणाचा आहे, आपल्या मुलाबाळाच्या भवितव्याचा आहे, आरक्षणाचा लढा आहे. परंतु आपण सरकारशी लढत असताना काही चार माध्यम तुम्ही बघत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोजदादाला टार्गेट करायला बघताय, आमच्यासारख्या अनेक सेवकांना टार्गेट करायला बघताय. आणि जाणून बुजून या आरक्षणाचा लढा खंडित झाला पाहिजे. मराठा समाजाला काही मिळालं नाही पाहिजे. या लोकांना सुद्धा व्यवस्थित आपण कशात उत्तर दिलं पाहिजे, लोकशाही मार्गाने उत्तर दिलं पाहिजे. आज सोशल मीडियावर बघा, कुणीतरी जाणून बुजून काही विशिष्ट आडनावाची लोक मनोजदादावर अत्यंत खालच्या थराला बोलतायत, मनोजदादावरती अत्यंत खालच्या पातळीची टीका करतायत, त्यांच्या कुटुंबापर्यंत जात आहेत, आमच्यावरही टीका होते. बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे, आज आम्ही जात्यात असतो तर उद्या तुम्ही सुपात आहेत. प्रत्येकावर ही वेळ येणार आहे. एकाला टार्गेट करून संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. मनोजदादांनी समाजाचं फलक केलं. या जिल्ह्यातली राज्यातली गुन्हेगारी मोडून काढली. जिथं या समाजात आरोपीचं सुद्धा समर्थन करणारी लोक आहेत, आरोपीला सुद्धा मर्डर असतील किंवा कुठल्या चुकीच्या कृती केल्या तर त्यांचं समर्थन करणारे लोक सुद्धा आहेत. परंतु मनोजदादांनी जिथं अन्याय होतो तिथं जात पात धर्म न बघता तिथं न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून आज जिल्ह्यात आणि राज्यात वातावरण एक गुन्हेगारी मुक्त होण्याच्या दृष्टीने होतंय. हे काही लोकांना सहन होत नाही. मराठा समाजाचं भलं झालेलं काही लोकांना सहन होत नाही. म्हणून ते मनोजदादांच्या आणि आमच्यासारख्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर जात आहेत. खालच्या थराला काहीतरी यायने फोटो बनवायचे, काहीतरी चुकीच्या बदनामी करायच्या आणि आम्हाला समाजापासून बाजूला सारायचं, असा काही लोकांचा डाव आहे. हे पुढं होऊन काम करणारे जर एकदा बाजूला झाले तर मग या लोकांना त्यांचे मार्ग मोकळे, चुकीचं वागायला, काहीतरी चुकीचं करायला. म्हणून खूप मोठं षडयंत्र आहे हे. आपल्याला षडयंत्र हाणून पाडत असताना सोशल मीडियावर मनोजदादाच्या विरोधात जर कुणी एक पोस्ट टाकली तर त्याच्या खाली आपण सुद्धा प्रत्येकाने त्याला त्या पोस्टवर जाऊन कॉमेंट करून त्याला त्याच्यात कसं उत्तर दिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात करावं लागणार आहे. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, परंतु अशा कुणी पोस्ट टाकल्या तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथे तक्रारी सुद्धा करायच्या. बांधवांनो, या पद्धतीनं आपल्याला जावं लागणार आहे. आता थोडा लढा राहिलाय, विकाराची लढाई, संघर्ष खूप आहे. सरकारसोबत संघर्ष आहे आणि सरकारचा आपल्या संघर्षामध्ये काही कोले कुत्रे येऊन बडबड करतात, त्यांच्या सुद्धा आपल्याला तोंड द्यायचंय. हा लढा लढत असताना आपल्याला थोडंसं मेहनत घ्यावी लागेल. थोडंसं आपलं आर्थिक नुकसान होईल, थोडंसं वेळेचं नुकसान होईल, थोडंसं आणखी कुठलं नुकसान होईल. परंतु बांधवांनो, येणाऱ्या 7 पिढ्याला मराठा समाजाचं संघर्ष योद्धा मनोजदादांचं स्वप्न आहे. या समाजातला शेवटचा घटक, या समाजातला प्रत्येक माणसाची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी
तुम्ही लढताय आणि तुमचं आमचं कर्तव्य आहे. या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र, या बीड जिल्ह्याचा ठाणे आवाज तुमच्या आमच्यासाठी लढत असताना आपण त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. बांधवांनो, बोलण्यासारखं खूप आहे. आपल्या जिल्ह्यात आज तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण सांगायचे, 2 लाख प्रमाणपत्र मिळाले. त्याच्यामुळे मी विनंती करणार आहे, तर बघा मनोजदादांनी निकराने लढला, तुम्ही आम्ही बीड जिल्ह्यातले बांधव इतर राज्यातल्या जिल्ह्यापेक्षा ताकदीनं लढलो. बाकी मराठवाड्यातले प्रमाणपत्र एकीकडं आणि आपल्या जिल्ह्यातले प्रमाणपत्र एकीकडं 2 लाख प्रमाणपत्र आपल्याला मिळाले आणि उर्वरित महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात 2 लाखापेक्षा आकडा कमी आहे. म्हणजे आपण जर ताकदीनं लढलो तर आपला फायदाही तसाच होतो. हे याचं उदाहरण आहे. म्हणून उद्याच्या 30 तारखेला मनोजदादांचा जीव आपल्याला प्रिय आहे. मनोजदादांचं उपोषण जास्त दिवस चाललं तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून आम्हाला सांगायचंय, 30 तारखेला आपल्याला इतकी गर्दी करायची, आंतरवलीत इतकी गर्दी करायची की आंतरवलीच्या आसपास 20 किलोमीटर मराठ्यांच्या गर्दीचा महापूर आला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण पहिल्या दिवशी जमलो तर नक्की मला वाटतं सरकार थोडं झुकतं घेईल आणि तात्काळ आपल्या मागण्या मान्य करेल आणि मनोजदादाचा जीव सुद्धा वाचेल. त्याच्यामुळे बांधवांनो, मी विनंती करणार आहे, मिळेल त्या वाहनाने यायचंय, मिळेल ती परिस्थितीत यायचंय. कुणी गाड्या देणार नाही, कुणी काही व्यवस्था करणार नाही, परंतु उन्हाचा प्रश्न आहे, पावसाचा प्रश्न आहे, याच्यावरती मात करून आपल्याला उद्याच्या 30 तारखेला तिथं यायचंय आणि नक्की तुम्ही आम्ही येऊन 30 तारखेला प्रचंड ताकदीनं इतिहास घडून आपले सगळे प्रश्न सोडून घेऊ. आता वेळ खूप झालाय, त्यामुळे आणखी पुढचे गाव आहेत, त्यामुळे आता जास्त बोलणार नाही. परंतु मुळपाडे असेल, आपला बालाघाट असेल, आपला एक इतिहास आहे. आपण वेळोवेळी इतर जिल्ह्यातल्या गावांपेक्षा तुलनेपेक्षा बालाघाटानं मनोजदादावरती खूप प्रेम केलंय आणि ताकदीनं आपण प्रत्येक लढ्यात सहभागी झालो. उद्याच्या 30 तारखेला सुद्धा रेकॉर्ड करायचा आहे आणि बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त माणसं या बालाघाटाहून जाणार आहेत हे आपण दाखवून द्यायचंय. आणि त्यामध्ये मुळूक असेल, लिंबांगणे असेल, मसेवाडी असतील किंवा हा परिसर आहे, इथून ताकदीनं आपण सगळं या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.